पानावर पडलं पान, अधिकाऱ्यांच्या कहाण्या सजल्या मुर्दे पडले आमच्या यांनी सरणावरती भाकरी भाजल्या हरामखोर समाज बी अख्खा मुळावर उठला आमच्या रक्ताळ कुल्ल्यांवर. क्लासेसवाल्यांच्या घुगऱ्या शिजल्या डोळ्यात लांगार तरी पण कमी नाही झाला. फनफनत्या स्वप्नावर सियासतीचा घाला, सुरकुत्यांनी भरला माझ्या बापाचा चेहरा. घरावर तुळशी पत्र पोस्ट लागना हाताला, कारण 200 जागा सुटल्या आणि 4 लाख फॉर्म भरले. पुस्तकांनी खोली भरली, दुःख काळ जात पुरले, जागून काढल्या राती. चंद्राचा सूर्य केला झोपर, रातीची उडाली. मेंदूचा तोल गेला, काळजावर पडल्या जखमा नाही प्रेमाचा लेप. आभाळ फाडून ठेवल जखमी गरुडाची झेप. समुद्राच्या छाताडावर आसवांचा तांडव, वाघाच्या सामर्थ्यावर करतील लांडगे आक्षेप. एक कट्ट्यावरच्या फुट्यांनो थट्टा करता काय, माग नसतो घेत मी हा टाकलेला पाय. माझी लाल दिव्याची गाडी तुमच्या दारावर न जाईल, तेव्हा कळेल माझी पावर आणि तुमची लायकी काय. एक कट्ट्यावरच्या फुट्यांनो थट्टा करता काय, माग नसतो घेत मी हा टाकलेला पाय. माझी लाल दिव्याची गाडी तुमच्या दारावर न जाईल, तेव्हा कळेल माझी पावर आणि तुमची लायकी काय. एक कट्ट्यावरच्या फुट्यांनो थट्टा करता काय, माझी लाल दिव्याची गाडी आणि तुमची लायकी काय. आपल्या अभ्यासिकेतील रामदादा आर्यांचे तलाठी म्हणून सिलेक्शन झाल्यानंतर अखिल सदाशिव पेठ भावी अधिकारी मित्रमंडळातर्फे रामदादांचे हार्दिक अभिनंदन. ओके करतात मियाव मियाव, पोस्ट काढून आलाय भाव वाजी जोरात अजून. वा वा, अभिनंदन सर, अभिनंदन सर, धन्यवाद. ए शर्लॉक एकच घे, मोजून आणलेत. हा सर, लग्न लग्नाचं कसं आहे ना माणिक सर, जिच्या बापानं आपल्याला 50 लाख दिले तोच आपला सासरा. अरे इकडे वाट चल. काय राव, काय विजा, मला द्यायचं ना, मी खाल्लं नसतं का. अरे ते खाल्लेलं तू कधी या सर लायकी आहे का याची अधिकारी व्हायची. काय अर्थ आहे यांच्या शिक्षणाला, हुंडा घेतात चाले. याला स्टेज मिळालं की मोटिवेशनल भाषण डोकायला मोकळा. आणि वडापाव दिवस काढलेत म्हणे, आणि मिलांच्या मटण थाळीवर रात्र. त्याचं झालं गो, या वर्षी आपण 7-8 वर्ष घासतो, आपलं कधी होणार काय माहिती. कसं आहे ना शर्लॉक, आपण जर रिकाम्या फकाल्या मारत बसलो तर जिंदगीभर होणार नाही आपलं. म्हणून काय म्हणतो, रप्पकन चहा प्या आणि सप्पकन चला, नाहीतर गपकन बांबू घुसायचा. मला बाकीच्याचं तर माहित नाही, पण यंदा 100% विजाचं होणार आपल्या. होणार ना. मागल्या वर्षी फक्त थोड्या मार्काने इंटरव्ह्यू राहिला होता. काय मानक्या, बरोबर बोलतोय ना मी. मग काय, मी तर गुलालाची पोते आणून ठेवले रूमला. बाईची का पोस्ट निघाली, फुल डीजे लावून राडा करायचा. आणि वरती तर गर्दी असतेच ना बे. स्वतःचा अधिकारी म्हटल्यावर पोलिसाचं बी टेन्शन नाही. मग पाहू झेडबरोबर कोण आवडते आपल्याला. काय पहिली पोरगी तर पटव रे अभ्या. अरे यार, किती दिवस एकटा जाशील त्या जेड ब्रिजवर. तुरु तुरु पोरींच्या माग पळतोय. अरे 100 अभ्यासिका बदलल्या पोरींसाठी, पण तुझ्या छान एक पोरगी पटाना. डोळ्यामध्ये अधिकारी होण्याचं दिवा स्वप्न घेऊन गावखेड्यामधून पुण्यात येणाऱ्या हजारो लाखो पोरांपैकी आम्ही 4. नशिबी आलेलं दारिद्र्य फक्त ती लाल दिव्याची गाडीच दूर करू शकते, असा समज हवं तर गैरसमज म्हणा. मनाशी पक्का करून 6 वर्षाआधी हे पुन्हा गाठलं, पण लाल दिवा अजून काही मिळाला नाही. घरच्या दारिद्र्यात मात्र अजूनच भर पडली. तरी पण आमच्या पंचवार्षिक योजना काय थांबायचं नाव घेईना. अरे विजय, बोल की काहीतरी. का शांतीत क्रांती करतोय. आवरा पटकन, रिव्हिजन बाकी आहे अजून, टाइमपास नको जास्त. मानक्या, परीक्षा जवळ आली, टेस्ट सिरीज लावाय पाहिजे. लाव. कोणती टेस्ट सिरीज लावली रे तू विजय. आणि ते कोरोनाच का मॅटर आहे राबे, पुण्यामध्ये पण पेशंट सापडले म्हणे. करोना, आपल्याला काय टेन्शन आहे बे या करोनाचं. MPSC वाले पट्ट्या आपण सदाशिव पेठेतल्या ढेकणाने इम्युनिटी स्ट्रॉंग करून टाकली आपली. शिरापोहे खाऊन, मेसवरचं जेवण आणि या बाटलीतलं पाणी पिऊन 4-5 वर्ष काढली आपण. MPSCचा अभ्यास करून मनासोबत शरीर बी निब्बरगट झाले बघ आपलं. तुला सांगतो, सिस्टीमने जेवढी झण करून टाकली आपली, तो करोना काय गहू तो पडणार आहे आपला. एवढूसा व्हायरस आहे तो. रूमला कधी मानक्याची उशी पाहिजा, तुला पृथ्वीवरचे सगळे बॅक्टेरिया, फंगस, प्रोटोझुआ सापडतील त्याच्यावर. त्याच्या आईची मायक्रोबॅक्टेरियन लेपरी हाणली, बदल बे ती उशी. अरे आंघोळच करत नाही ते. ते बघ वहिनी आल्या. वहिनी
विजया आमच्या वहिनी आल्यात. ए शेरलॉक तर बस. याला म्हणतात खरं प्रेम. नाही तर आजकालच्या पोरांचा खिसा साफ करायला पार उतवळे असतात. बॅग बॅलन्स संपला की डोकं लात मारतात निघ म्हणतात. ही वैदेही. तसं आमच्यात आणि तिच्यात एकसारखं म्हणावं असं काहीच नाही. मोठ्या सुखवस्तू कुटुंबातली एकुलती एक पोरगी. ते म्हणतात ना, प्रेम पैसा आणि पद पाहून होत नाही. मागच्या 3 वर्षापासून विजय आणि वैदेही सोबत आहे. ती अगदी सावलीसारखी त्याच्या प्रत्येक सुखदुःखात उभी असते. सदाशिव पेठेत आज पण त्यांच्या प्रेमाची मिसाल दिली जाते. किती झाले काका? झालं तुझं? हां. अरे हा घे कालच्या टेस्टचा पेपर. मला तर फार अवघड वाटला यार, बट तुला इझी जाईल. पेपर तसा ठीक आहे बरं का, पण आयोगाच्या पेपरची बरोबरी नाही करत हा. अरे प्रॅक्टिससाठी तू लाव ना टेस्ट सिरीज, मी भरते ना पैसे. असू दे ग, किती करशील माझ्यासाठी? होणाऱ्या धण्यासाठी एवढं तर करू शकते ना मी. आणि तू नको काळजी करूस, एकदा का पोस्ट निघाली ना की सगळे पैसे वसूल करून घेईन मी. आणि नाही निघाली पुस्तक? लग्नासाठी आहे ना प्रेम असावं लागतं, पोस्ट नाही, कळलं? आणि माझ्या आयुष्याच्या संविधानातला आर्टिकल 32 आहेस तू. ते बाबासाहेब म्हणाले होते बघ, हार्ट अँड सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तुझं प्रेम म्हणजे ना MPSCच्या क्वेश्चन बँक सारखं झालंय बघ. 5,000, 10,000, 15,000, 21,000 दरवर्षी वाढतच जाते. अरे ते लोकसेवा पब्लिकेशनचं ना, ते भारी आहे. ऐके आपल्याकडे. बरं चला मॅडम, उशीर होतोय, बराच अभ्यास बाकी अजून. अरे चल, मला पण जायचं, डिस्कशनची वेळ झाली, जेवणाच्या वेळेपर्यंत येते. चालेल. वैदेही सावकाश जा. ओय सिंघम. वाह, अजून एक पेपर फुटला. सारा या पेपरचं पण आमच्या नशिबासारखंच नेहमीच फुटते. काय बाबा, काय शोध लावताय? काका काका घड्याळ पाहिजे होतं. काय रे बाळा, कुठलं हवं होतं? ते भिंतीवरचं पांढरं घड्याळ कितीला आहे? ते जुनं आहे. बंदे कशाला ठेवली? भांगारात द्यायची ना फेकून, कायला टांगून ठेवली? हे बंधन आहेत बाळा, जुने आहेत. जुनं नको आहे आम्हाला, नवीन मध्ये काय आहे का? घड्याळ निरुपयोगी होत नसतात बाळा, चावी तेवढी वेळेवर द्यायला लागते. ठीक आहे काका, असू द्या मग. ही जुनी धूळखात पडलेली घड्याळ आणि आमची परिस्थिती सारखीच. लोकांच्या नजरेत दोघांची किंमत 0. जशी या घड्याळांना एकदा चावी देण्याची गरज आहे, तशी आम्हाला एका योग्य संधीची.
येतीय कळ तंबाखू मळ. कोण आहे रे आतमध्ये? उरका उरका. ए उरक रे लवकर. आताच बसलोय रे. थांब जरा वेळ. उरक उरक. हे मानक्या, आज लवकर? लवकर काय ते 10 वाजले ना बाबा. अरे तो यासाठी लवकरच झालं ना ते. आज पूजीने बोलिलंय नाश्त्याला. जमते काय मग? अरे मी काय म्हणतोय, हा जरा टिप दे की बाबा. टिप? हा काय लागा खरंच गोबी काय? देत नाही सुकानी. मग जमते वाटतं विषय. विषय आहे का म्हणा? ते बघ ते बघ. आब्या इकडे इकडे नाही इकडे. बरं मी काय म्हणतो ऐक ना. बोल ना. पूजीने भेटायला बोली. माझी संडास राहिला इथं. कंट्रोल कर ना बाबा. 5 मिनिटं कंट्रोल. मी काय बी कंट्रोल करतो पण संडास कंट्रोल करत नाही. अरे पण मी अगोदर आलोय, तुला कंट्रोल कर म्हणतोय ना. अरे मी अगोदर आलो मी ना. अगोदर आलोय ना. तू का बस बोलत थांबलो तर विचारला. ऐक ना मग लायब्ररीत जायचं लवकर. मानक्या भांडण होता मग मी अगोदर आलो. ऐक ना मानक्या माझा ऐक ना मानक्या. तू विचारा बोलत थांबलो मी इथं. अगोदर आलो. मानक्या भांडण होता बरं सांगाल तुला. हा होऊ दे मानक्या तुला मी समजून अगोदर सांगाल बरं. मानक्या गेलं बस बोंबलत आता. चायला गेलं परत चटल्या मारायला. शर्लॉक दारुगड नसतं येत आता अर्धा तास. मानक्या तुझ्यामुळे झाले सगळे. शर्लॉक उघड रे. अय निवांत या निवांत. अय याचे झाले वांदे. मी जातो मन पाहिजे आता. शर्लॉक लवकर होत रे. अबे हक्क आता. शर्लॉक उघड ना. शर्लॉक अरे त्याचं काय वाचावा तेच कळत नाही. रंजन कोळंबे वाचू की पाटलाचं पुस्तक वाचू रे? हे शर्लॉक, कोळंबे सरांच्या पुस्तकांना पर्याय नाही भाई, वाचावेच लागते. शेरलॉक परीक्षेला जेवढा वेळ राहिलाय ना तेवढा वेळ तो अंतर्वास न वाचलेलाच बरं. गप्पे बाबा, आजकाल एमपीएससी करणाऱ्यांचं लय अवघड झालंय. कुठं 2-3 लाख फॉर्म भरतात आणि 200-300 मुलं लागतात. आपल्या वाट्याला काय येणार? आपल्या वाट्याला आहे की बसून बसून पाटीला पोक आणि बुडाला मुळव्यात. अरे इजा ते बघ तुमची होणारी वहिनी. फक्त ना हिची ओळख झाली पाहिजे राव. बघा की राव काय होतंय का. लय आवडते आपण. ही जर पटली ना तो अभाव गाय छाप सोडणार. होय मानक्या, तोंड बघितलं का? जा आरशात बघून ये. चाललाय पोरी पाठवायला. चला जुन्या खोडानं परीक्षा आली जवळ. ते आब्या पाय एका जागेवरचं उठणं झाले. एका महिन्यावर आली प्रिलिम्स. आग लावून टाकू एवढ्यास आग. या रिझल्टला ना गुलालाच गुलाल उडला पाहिजे. चला. काय रे चलो ती पूजी तुझ्याकडे बघून कस काय हसली? काय विषय? हा विजू तू ही रूम बदलणार आहे? स्वस्तामध्ये हीच बरी आहे जरा. बाहेर किती रेंट येते का रूमची? तरीही रे जरा तरी चांगली बघ. असू दे ग, एवढं वर्ष तर काढायचंय. पुढच्या वर्षी डायरेक्ट सरकारी क्वार्टर. काय? सरकारी क्वार्टर आणि कोणासाठी? आपल्यासाठी. ये होई ना बात मेरे सिंघम. चल मी निघते. रूमवर मुलींना आणायचं नाही सांगितलं होतं ना? हा काका ती मावशीची मुलगी होती. मावशीची मुलगी की मामाची मुलगी? अरे अरे जरा अभ्यासात पण लक्ष दे, नाहीतर तिच्याच लग्नात तुला बुंदी वाढायला लागेल. हे बघ 2 महिन्याचं भाडं थकलंय. कधी देतोयस ते सांग. देतो काका लवकरच. ही असली उत्तरं मी तुमच्यासारख्या मुलांकडनं खूप ऐकलेत रे. हे बघ
8 दिवसाच्या आत भाडं भरा, नाहीतर रूम रिकामी करा. चला. काय रे, अभ्यासाच्या नावाखाली ही असली थेरं करायला तुम्ही लोक येता का इथे? फिरायला जागा ठेवली नाही तुम्ही अख्ख्या पेठेत. जिकडे पाहावं तिकडे तुमचा खोळका खोळका. आणि काय रे, बाथरूम मध्ये नाट्यांचे फोटो कोणी लावलेत ते? अयो, छे, यांना सांगून काय उपयोग आहे म्हणा. हॅलो माय, काय करायलीस? काय नाही बाळा, मी शेतात आहे. जराशे पैसे पाहिजे होते. 2 महिन्याखालीच दिलते की रे बाळा, आता नाहीत माय पैसे. रूमचं भाडं द्यायचं माय. बर बाळा, घेती कुणाकडून तर उसने. ठीक आहे. माणक्या जेव की. नको बाई, आज पोट गडबड आहे. रोजच आहे. या बे. नाही नको नको. काय झालं आब्या, लय टेन्शन घेतलंय. शिष्याचं जाम टेन्शन लागू भाई. आणि आर्ट्सवाल्यांचं अवघड आहे. GS तर पुढचं वाचतोय, मागचं पूर्ण विसरून चाललोय. माणिक गिर डबल. बाई प्रिलिम म्हणजे कसं, बॅलन्स पाहिजे. या गायछाप सारखं. गायछाप मध्ये कसं तांबाखू आणि चुन्याचा बॅलन्स असल्यावर कशी खरी केक बसते, अगदी तसं CSAT आणि GS पण बॅलन्स पाहिजे, तेव्हा निघणार. प्री धर घे. शाबास. ए खात जाऊ ना करते तू जेव रे, लयच दात दुखायला रे. हसता काय बे, लग्न झाले विचारूनच मळून घेईन. कुठं फौजदार? ग्राउंडला बाबा, 3 टाइम सुरू केले आता. चला येतो. मायला गेली 2 वर्ष झालं रोज 20 किलोमीटर पळतय. एवढाच जर सराव ऑलिम्पिकसाठी केला असता ना, भारतासाठी गोल्ड आणला असता यांनी. पोरांच्या ना मेहनतीची आणि नॉलेजची किंमतच नाही राहिली राव. खरं आहे मान का तुझं? अरे MPSCचा अभ्यास करणारा विद्यार्थी म्हणजे चालतं फिरतं विद्यापीठच असतं की. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र सगळे विषय कोळून प्यालेले असतात त्यानं. चला एवढं नॉलेज जर आपल्याकडच्या राजकीय नेत्यांना असतं तर आपला देश केव्हाच महासत्ता झाला असता. मी काय म्हणतो, ह्यांना एक अटच घातली पाहिजे. तुम्हाला जर राजकारणात यायचं असेल तर तुम्ही किमान 2 वर्ष तरी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केलेला असला पाहिजे. कळू दे ना त्यांना आपली पोरं कुठल्या दिव्यातून जातात ते. चला एक तर वेळेवर परीक्षा नाही, परीक्षा झाली तर निकाल नाही, बरं निकाल लागला तर जॉईनिंग नाही, जॉईनिंगसाठी मारा कोर्टाच्या फेऱ्या. चला कोर्टाच्या फेऱ्या मारायला ही पोरं अधिकारी आहेत का गुन्हेगार आहेत? एक तर 12-12 तास अभ्यासिकेच्या एका जागेवर बसून पोरं अभ्यास करतात. मेसचा 1 डब्बा 2-3 खात्यात काऊन तर पैसे नाहीत. बरोबर आहे. उमेदीची सगळी वर्ष आपली पोरं या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामध्ये घालवतात. आणि एवढं करून जेव्हा ही पोरं प्रशासनात जाते तेव्हा ही राजकीय मंडळी ह्यांना व्यवस्थित काम करू देत नाहीत. देशहिताचं स्वप्न उराशी बाळगून आलेल्या विद्यार्थ्याला एवढं प्रेशराईज केलं जातं की साला ते स्वप्न राहतं बाजूला, त्याच्या मनात एकच गोष्ट चालते, पैसा आहे का पैसा. अरे मग हे जर असंच चालू राहिलं तर परिस्थिती बदलायची कशी? आणि पास झालो तरी काय परिस्थिती माहिती ना आपल्याला. अरे ते रवी सर बघ, 3 वर्ष झाले पास होऊन, अजून जॉईनिंग नाही. त्यात लग्न करून बसले. इथं स्वतःच्याच खायचे आणि राहायचे वांदे, बायकोला काय खायला घालणार. अरे यांच्या बॅचची पोरं रोज कुठं तरी जाऊन मोर्चे आंदोलन करतात. त्यांनी काय कुणाला इथं घंटा फरक पडणार आहे म्हणा. यात ना मरण फक्त आपल्या पोरांचं आहे. ही परीक्षा 3 नाही 4 टप्प्याची झाली. 4 टप्प्याची नाहीतर काय, प्री, मेन्स, इंटरव्ह्यू आणि आंदोलन. आंदोलन महाराष्ट्राच्या भविष्याला लागलेलं ग्रहण ही परीक्षा.
लवकर उशीर व्हायला लायब्ररीत जायला. कोण रे मध्ये शर्लॉक गेला. अरे झालं की नाही? झाले जरा दम काढा ना. अरे सकाळ सकाळ अंतर वाचना वाचत बसलाय. सुधारला का जरा? बघतो नंतर तुम्हाला. इतके वेळ का हलत बसला होता का? चल हागून घे तू. 95 96 97 98 99 आणखी जरा पुणे टाइमची पुरवणी द्या ना. बघू दे आज कुठला कुठला पिक्चर आलाय. नाही तर नाटक बघायला जातो. लय मोठं झालाय. काय पाहिजे तुला? पुणे टाइम्स. पुणे नाही रे, पुणे टाइम्स. न काय सारखंच असतं ना. हे विजय सांगायला फरक. हे शर्लॉक इथे ठीक आहे ते, पण न आणि न म्हटलं जर फरक कळाला नाही ना तर व्याकरणात पाणीपत व्हायचं. एक काम कर, केव्हाच मोरा वाळिंबे. न मानावं की न मानावं हा एकच पडलेला सवाल. दॅट इज अ क्वेश्चन. अरे या वादळाला कोणी पोस्ट देईल का रे? देईल का रे पोस्ट? देईल का रे पोस्ट? कोणी देईल का रे? वादळ आवरा लवकर. अभ्यासिकेत जायला उशीर झाला ना, कुणी बसायला जागा बी देणार नाही त्या वादळाला. चला. लई दिवस झाले यार आब्याच्या हातची बिर्याणी नाही खाल्ली. हा आब्याच्या हाताला चव आहे. आज करायचं का मग बिर्याणीचं? अरे बेत करायला करू ना. आब्या तर भेटला पाहिजे. रात्रंदिवस अभ्यास करतो. अरे थांबा ना, पुस्तक राहिलं माझं, ते घेऊन येतो मी. ये बाजूच्या रूम मध्ये कोण बॅग ठेवतो रे? अरे असेल काही खजाना त्याचा. अरे ही असली नाटकं करून पोट भरणार आहे का तुझं? अरे लोक हसतील आमच्यावर. जोकर बनून राहशील आयुष्यभर जोकर. पुण्यांदा स्टेजवर चढलास तर याद राख. शेरलॉक चल ना लवकर, उशीर व्हायला लागला तुझ्यामुळे. चल पटपट. हे शेरलॉक अरे चल की लवकर. हे चल लवकर, तुझी शेजारी जागा पकडायची माझं. चला चला. काय रे मान कुठं काला पूजी संग याचं कधी व्हावा.
अरे पिल्लू, अरे पिल्लू, पिल्लू पप्पी दे ना एक. असं नको ना करू. पिल्लू पप्पी. चला स्वामीच कॉफी पाजतो ना, नाहीतर खेळता नाश्ता चालतो ना. ओय पिल्लू, ऐक ना, मालिका पालाची नेमणूक कोण करतंय ग? पंतप्रधान. राष्ट्रपती. किती हुशार ग माझं पिल्लू. मग आहेच मी हुशार. चल ना, हा नाश्ता करून घे ना. ए अरे मला आज हे नाही खायचं. मग काय खायचंय माझ्या पिल्लूला? मला ना आज काहीतरी वेगळं खावंसं वाटतंय. ए चल ना आपण मोमोज खायला जाऊया. अगं दम काढ. ते उकडीचे मोदक. चल ना चितळीला जाऊ. ए अरे तू काय बदिरेस का रे? नेहमीच तुझं हेच असतं. अगं चिडू नको ना. अगं चिडू नको ना पिल्लू. ब्रेकअप. महात्मा गांधी राष्ट्रीय फेब्रुवारी 2006 पासून बांधला पाले इथे चालू झाले. ग्रामीण कुशल मजूर आणि मजुरांना शेरलॉक, अभ्यास करायला सत्यनारायणाची पूजा समजून तर घ्या अगोदर. ऑक्टोबर 2009 पासून गप्रे मारके तू नको शिकू मला. एक तर आदित्य मोमोज पायी ब्रेकअप झालंय माझं, आणि दुसरी तोंडावर पण परीक्षा आली. मित्राच्या आयटमला पटवले शिक्षा. ए मानक्या तू नको शिकू मला. एक तर रोज लेट येतोय लायब्ररीला चाललाय शिकवायला. ए जॉरसवाल्या, जॉरस काढतोय की हाताने लिहितोय, दे की लवकर. छान, म्हणजे फक्त लवकर येणाऱ्याचं सिलेक्शन करणार आहे का आयोग? जगण्याची झाली माती, काही येतच नाही हाती. बाप म्हणतोय तुझ्यामुळं र, कवा फुलल माझी छाती. जगण्याची झाली माती, काही येतच नाही हाती. बाप म्हणतोय तुझ्यामुळं र, कवा फुलल माझी छाती. जगण्याची झाली माती. घरच्यांच्या अपेक्षांचं इथं वाढतंय रोज ओझ. नोकरीसाठी मी बी आता धडपडतोय रोज रोज. घरच्यांच्या अपेक्षांचं इथं वाढतंय रोज ओझ. नोकरीसाठी मी बी आता धडपडतोय रोज रोज. पडत नाही सुखाशी गाठ, वाटत विघ्न 1760. बाप म्हणतोय कधी र चालू मी, मान माझी करून ताठ. जगण्याची झाली राख.
फॉर्मवर फॉर्म भरून वाट पेपरची बघू दिन रात आश्वासनाची इथं खैरात पदरी पडतो विश्वासघात फॉर्मवर फॉर्म भरून वाट पेपरची बघू दिन रात आश्वासनाची इथं खैरात पदरी पडतो विश्वासघात नाही कुठंच आमचं नाव कवडी चाल आम्हाला भाव बाप म्हणतोय तुझ्या नावानं गवळ कलर मला हे गाव जगण्याची झाली तू घे आबेल शर्लॉक पळ 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 घे तू चल 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 घे हळू 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 10-15 दिवस झाले वेळेवर जेवत नव्हता काही नाही रात्र अभ्यास करायला लागला होता पडला चक्कर येऊन करावं लागला आता ॲडमिट मानक्या आब्या भरा होईल ना आपला काय होणार नाही ना त्याला काटकर सोबत कोण आहे एवढ्या टेस्ट कराव्या लागतील तेवढं ॲडव्हान्स भरून घ्या MPSC वाला दिसतोय रोजच आहे मानक्या पैशाची अरेंजमेंट करावं लागतं माझ्याकडे पण नाहीत रेंट राहिले द्यायचं रूमचं हां अरे पण आपले स्प्लेंडर ठरलेले ना आता बुलेटचंच काय मध्ये नाही स्प्लेंडरच ठरलेली आपली बरं काळजी करू नका मी बोलतो त्यांना हां काय रमान का ठीक ना सगळं हां एक नंबर लाव इथं आपला फोटो येईल का रे पोस्टरवर येणार ना एक दिवस नक्की येणार इथं पण लाव हे पोस्टर लावताना ना शेतात उंदरासाठी पिंजरा लावतोय असंच वाटतंय बघ हे पोस्टर म्हणतंय बेरोजगार उंदरांनो या पुणे तुम्हाला आमंत्रित करते जीवनाची राखरांगोळी करायला मानक्या आपली जिंदगी दुसऱ्याची पोस्टर लावण्यातच गेली तर चल पैसे मिळतील आब्याच्या डिस्चार्ज पाहू हे घे लागतीलच बाकीचे अरेंज करू अरे एवढ्यात काय घंटा होणार आहे का मायला मी कालच क्लासची फी भरली नाही तर होते माझ्याकडे दिले असते राव अरे या जगात ना सगळ्यात पुण्याचं काम कोणतं असेल ते म्हणजे विद्यादान आणि यांनी त्याचा तिथं बाजार मांडून ठेवलाय बरोबर आहे जेवढे एका वर्षात शेतात पिकत नाही ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने या क्लासवाल्यांची फी पोटावर मोज नाही इतकी मास्तर सोडली तर बाकीच्यांना काय पडले पोरांचं आपल्या पोरांनी ना यातनं बाहेर पडलं पाहिजे प्लॅन बी सगळ्यांकडे पाहिजेच खंगून चालली रे आपली पोरं प्लॅन बी हे पाय की चक्रव्यूह रे चक्रव्यूह बाहेर नाही पडू देणार आपल्याला वाच काय लिहिले 6 महिन्यात अधिकारी व्हा. 6 महिन्याचे कधी 6 वर्ष होतात कळत पण नाही.
लाल दिव्याचं गाजर आणि भाडोत्री अधिकाऱ्यांची भाषणं ठेवली की झाली यांची बॅच फुल. सगळी भाड्याची अधिकारी, प्रत्येक क्लासच्या बॅनरवर यांचीच नावं. यातली अर्धी तरी पोर असतील का यांच्या क्लासला? अरे ढेकणाची सगळी ती आपल्या रूम मधली ढेकणावरी. रक्त पिऊन झाल्यावर शांत तरी होते, पण यांची भूकच भागत नाही. रक्त पिपासूस आले. या क्लासच्या फी मध्ये आमच्या अक्काचं लग्न झालं असतं रे. वैभव चाललंय रे तिचं. कधी मी अधिकारी होईल. कधी अक्काच्या हात पिवळ्या. हे मानके शांत होय, शांत होय. हार नाही मानायची इतक्यात, लय बाकी अजून लढायचं. इकडं पाय, आकाचं लग्न ना, धूमधडा घेतला. चला आपलं काय रडगाणं चालूच राहील. आभ्याचं बघू अगोदर. जाताना डॉक्टर बोलला. लाल दिव्याच्या स्वप्नांनी झपाटलेली ही पोरं आतून पार खंगून चालली आहेत. त्यांचं ते बोलणं ऐकून ऐकल्यासारखं करत पावलं पुन्हा लायब्ररीत चालत निघाली. अफूची गोळी खाल्ल्यागत. आज मध्यरात्रीपासून संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. जगावर आलेल्या कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासाठी आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद राहील अशी घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. सर्व विद्यार्थ्यांना आपापल्या घरी परत जाण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आलेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा, कॉलेज, महाविद्यालय पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश सरकारनं दिलेले आहेत. MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. परीक्षांची तारीख यथावकाश कळवण्यात येईल असं आयोगानं जाहीर केलंय. हॅलो, हां निघालो. आवरा लवकर, टेम्पो आलाय. लेट झालं फोन करायला. अय जा, चलणार घरी. काय करशील इथं थांबून एकटाच? सगळंच बंद होणार म्हणतात. पोस्ट काढायच्या आधी नाही जाणार घरी. तुम्ही जा. अय शेरलॉक, माझी चड्डी पाहिली करा. अय हो काही ताई, भूक पडलेली चड्डी तुझीच आहे का? विजया, येतो आम्ही. जा. इजा, गुलालाच पोत आपलं तसंच आहे, लक्षात ठेव. विजू, सगळेच घरी चाललेत. तू पण जा ना घरी. एकटाच कसा राहशील रे इथे? घरी जायच्या सगळ्याच वाटा कठीण होऊन बसल्यात अगं. आणि कुण्या तोंडाने घरी जाणार? तुला तर माहिती ना सगळं. अंधार पडल्यावर अखेर पाखरांना घराकडेच जावं लागतं ना परत. आणि त्या पाखराचं घरटंच उद्ध्वस्त झालं असेल तर?
म्हणजे तू घरी नाहीच जाणार आहे ना? गेल्या कित्येक दिवाळ्या मी इथेच काढल्यात अगं. आणि आता रिकाम्या हाताने जर घरी गेलो ना, लोक आहेतच मग लुजरचा शिक्का मारायला. साला केलेली मेहनत कोणी नाही पाहणार इथे. जिंकल्याचं नाही, निदान लढल्याचं तरी समाधान मिळू द्या का मला. अरे तुझ्या नावातच विजय आहे. ही लढाई तूच जिंकणार बघ. बरं चल, उशीर होतोय, गाडीची वेळ होते ना, निघायला हवं. थांबूयात ना थोडा वेळ. मला नाही जायचंय तुला सोडून. अगं वेळे तू जात राहती. मी आलोच लाल दिव्याची गाडी घेऊन तुझा हात मागायला. बरं साहेब, काळजी घे. वेळेवर खातपीत जा हां. आणि हो, जास्त आठवण नको काढूस माझी. हा माय बोल. कसा आहे जुमाई? मी चांगला आहे माय, तू कशी आहेस? मला काय होतंय, मी तर नादरच आहे. पण तू घरला ये की रे बाळा. तिकडं ती कोरोनाचा कसला आजार आलाय म्हण. मुंबई पुण्याला गेलेली लोक कामधंदे सोडून सगळी गावाला आलेत माय. तू पण ये की रे. किती वरी झालं तुला बघून. येतो माय, लवकरच येतो. एकदा नोकरकी लागली की येतो घरला. आम्ही मरायच्या आधी लागू दे बाबा ती नोकरकी. राहू दे बरं माय, ठेवतो आता. लय अभ्यास बाकी अजून. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची कुठलीच चिन्ह सध्या तरी दिसत नाहीयेत. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्यात आलेले आहेत. परीक्षांची तारीख यथावकाश कळवण्यात येईल असं आयोगानं म्हटलंय. परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. निकाल यथावकाश जाहीर करण्यात येईल असं आयोगानं म्हटलंय. परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत आणि मुलाखतीच्या तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील असं आयोगानं म्हटलंय. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारमार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्यामुळे संतप्त विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत. नाही वाट्याला इथं सणवार, गाव सुटल सुन घरदार, आवसची रात दाट अंधार, आसव आटली जलांगार, जगण्याची झाली राख. हा माय बोल. जेवलंस का बाळा? ज्यूस लावलं माय. कशाचं कोरडेस आहे बाळा? आहे की, दोडक्याची भाजी, वरण भात आहे खायला. खाऊन पिऊन चांगलं राहत जावं माई.
हो माय जरा पैसे पाहिजे होते. कुठून पैसे देऊ माई? सगळीकडेच कर्ज झालंय. यंदा शेतात बी काय झालं नाही. मजुरी करावं म्हणलं तर ते बी नाही. तुझ्या बापाला तर दारू सुधरून दे ना. मी एकलीनं तरी कुठं कुठं पाहावं. तरी बघती काय होतं का. जमलं तर देती पाठवून. माय बालाच टेन्शन घ्यायलेत काय? तू नग विचार करू त्याचा. मी ठेवती लक्ष. तू फक्त अभ्यासाचं बघ. परीक्षा केव्हा होणार आहे रे तुझी? हो होईल माय, लवकरच होईल आता. बर बाळा ठेव का? काळजी घे हो माई. हो. काका घर भाडं मागवलंय मी, या आठवड्यात नक्की देतो. नाही घर भाडं तर घेणारच आहे मी काही इथं धर्मशाळा नाही उघडलेली. आणि तू पळून थोडाच जाणार आहेस. माफ करा काका. जेवलास का तू? हो जेवलो. काय खाल्लंस? टिफिन येतो रोज मेसचा. हो का? मग हल्ली टिफिन मध्ये रोज काय पार्लेजी पाठवतात वाटतं. हा घे. असा रोज डबा पाठवत जाईन मी तुला. नको काका, कशाला उगा त्रास तुम्हाला. अरे याचे काय मी वेगळे पैसे घेणार नाहीये तुझ्याकडनं. अरे असू दे असू दे. तुझ्यासारख्या मुलांची आज देशाला खूप गरज आहे. अरे मी आतापर्यंत आयुष्यात खूप मुलं बघितली. तू मात्र वेगळा आहेस. तू नक्की बदल आणशील. हे रडलास म्हणून मी काही भाडं माफ करणार नाहीये बरं का तुला. मोठा झाल्यानंतर व्याजा सकट भाडं वसूल करीन, ते सुद्धा चक्रवाढ व्याजानं. खूप मोठा हो. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेतच. येतो. डबा खाऊन घे. हा आणि हो, मावस बहीण मामे बहीण कोणतीही बहीण इथं आणायला परवानगी नाहीच आहे बर का. काय हा लक्षात असू दे. Long years ago, we made a tryst with destiny, and now the time comes when we shall redeem our pledge. रावशा ते पीठ सोडून किती वर्ष घालवणार अजून. ओय सिंघम, हॅलो.
आणि त्या दिवसानंतर आम्ही वैदेहीला कधीच पाहिला. अभ्यासातले समाजसुधारक फक्त परीक्षेपुरतेच राहिले. धर्म, जात, वर्ग हे शाश्वत याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. लग्नासाठी आहे ना प्रेम असावं लागतं, पोस्ट नाही. कळलं? बोल. अरे आता काय घरदाराचं वाटोळ होण्याची वाट बघायला लागलाय का? अरे तुझ्या त्या लाल दिव्याच्या गाडी पायी बापाला लाल दिव्याच्या अँब्युलन्स मध्ये न्यायची येळ आली. शिक्षणात जमीन गेली, उरलं सुरलं तुझ्या बापाच्या दारूत गेलं. आता मेल्यावर माझ्या मड्यावर घालती एमपीशी. त्यापेक्षा मला वांजुटीच का ठेवली नाही रे पांडुरंगा. जसं एखाद्या सुनामीच्या लाटेनं किनारा उद्ध्वस्त करावा, तसं कोरोनाच्या लाटेनं आमचे आयुष्य उद्ध्वस्त केले आणि आमच्या स्वप्नांसोबत विजयाचे आईबाप सुद्धा घेऊन गेले. वयाची तिशी ओलांडून गेल्यानंतरही आईबापाचा आधार होऊ न शकल्याची खंत आणि सल विजयसारख्या कित्येकांना आयुष्यभर जाळत राहील. कर बाळ, ए बाळा, अरे हरल्यास एवढ्यात? हरलो नाही बाबा, थकलोय धावून धावून. मृगजळ, अरे इट्टलाच्या वडीनं घरदार सोडलं म्या, पण या लॉकडाऊन मुळे इट्टलाच्या गावात बी जायला बंदी. पण मन थांबते बी इट्टलाचं दर्शन घेतल्या बिगर. निघालो तसच. शेत, माळ, रान, काट, कुट समजी तुडवली. पायाला भिंगरी आणि मनात विठ्ठलाच्या दर्शनाची वड. लई फिरलो आणि थकलो बी, पण शेवटी त्या विठ्ठलानंच मार्ग दावला बघ. मग काय, फिरलो माघारी तसाच. तसाच? हा तसाच. पण विठ्ठल तर पंढरपुरातच असतो ना, आणि वारीशिवाय वारकरी तो काय? तुका म्हणे मूढ जना देव देही का पाहिना. अरे विठ्ठल समद्या चराचरात भरलाय. तुझ्यात माझ्यात समद्यात विठ्ठल आहे. या सृष्टीच्या समद्या ठाई विठ्ठल आहे.
फक्त पाहणाऱ्याची नजर हवी. माझा विठ्ठल मला कुठं भेटेल? तुझा विठ्ठल भेटेल तुझ्या कर्मात. कर्मात? हा, कर्मात. आता असंय बघ, कुणाला लवकर गावतोय, कुणाला उशिरा बी गावतोय, पण मनातनं शोधला ना तर विठ्ठल गावतोयच बाबा. पण माझं तर सगळं काही संपलंय. सगळी स्वप्न उद्ध्वस्त झालीत. हाती काय उरले असं वाटतच नाही आता. काय वाटत नाही उरलंय असं? अरे पण सावतासाठी जगायचं असं लिहून ठेवलंय कुठं? तुझ्यावानी लाखो आहेत, त्यांच्यासाठी जग की. अरे एक वाट चुकली तर परवा संपत नसतोय, नवी वाट शोधायची असते. आणि तसं बी अशा लई वाटा तुझीच वाट पाहत आहेत. हे बघ, सूर्य नाही होता आलं ना तर काजवा हो, त्याला सावताचा प्रकाश असतोय. सावताचा प्रकाश निर्माण कर, सावताचा प्रकाश निर्माण कर. पांडुरंग, ध्यानात ठेव बाळा, सावताचा प्रकाश होईना भिकारी, पंढरीचा वार करी. विठ्ठलाला न भेटताच जात आहे परत. देही असोनिया देव, वृथा फिरे निर्देव. देव असे अंतर्यामी, व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी. चालत राहा, तू फक्त थांबू नकस. चालत राहा, फक्त चालत राहा. काट कुट खाच खळग समद तुडवीत, फक्त चालत राहा बाळा, तू फक्त चालत राहा. ओ विजय सर, या. अरे याला का? अरे इजा, अरे ये इकडं. नाही नको. अरे गाण्याला जॉब लागलाय कॉल सेंटर. अरे नको, चाललो तू. चल रे. ए गाण्या, भर पेग लवकर भावाचा. ग्लास कुठे आहे रे? ग्लास अरे भर इथे त्याला. आहे. हो घ्या सर, घ्या की सर, घ्या. नको रे, नको घ्या. हो एका ग्लासनी काय होत नाही. घ्या. ऐक तू, नको. घ्या राव साहेब. अरे घ्यायला ए, बेत हो नाही घ्या मी. सर, घ्या. बर चांगली बरं. बर. Cheers. घे रे, घे आणि वड जोरात. अरे तुझ्या त्या लाल दिव्याच्या गाडी पायी बापाला लाल दिव्याच्या अँब्युलन्स मध्ये न्यायची येळ आली. शिक्षणात जमीन गेली, उरलं सुरलं तुझ्या बापाच्या दारूत गेलं. आता मेल्यावर माझ्या मड्यावर घालती एमपीशी. त्यापेक्षा मला वाचूच का ठेवली नाही रे पांडुरंगा. डायरेक्ट चंद्रावर. छायला या गाण्याला तर लागला जॉब. काय आपण कधी होणार र अधिकारी? अधिकारी 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 होईल ना आता. होईल अधिकारी. येता अवकाश. जाहिरात आली, फॉर्म भरून झाले. परीक्षा परीक्षा येईल आता. येता अवकाश.
प्री झाली, मेन झाली, मुलाखतही झाली, निकाल निकालात लागत येता काय? निकाल लागला काय? लागला, निकाल लागला, सत्कार झाले, सोहळे झाले, जॉईनिंग आता येता का? स्वप्न पाहून झाले, खस्ता खाऊन झाले. काय काय कधी होणार अधिकारी? अरे या प्रश्नाच्या धास्ती पायी चला रस्ता बदलून झाला. रस्ता बदलून झाला. डोळे अरे डोळ्यातली आसू आटत चालली आहे बाबा. आता आटत चालली आहे. येतो काय महागड्या नवरी साडी, लाल दिव्याच्या गाडीत माझ्या मायला बसवायचंय मला. लरडणार बापाच्या मुलं लरड. मा बापाला एकदा मनापासून हसवायचं रे मला. अरे त्याचा ऊर येऊ दे की, त्याचा ऊर येऊ दे बरोबर पोरामुळे त्याच्या. अरे पण मीच ऋतू चाललोय गाळा, मी ऋतू चाललोय गाळा. अंधार दिसतोय रे, अंधार दिसतोय. भविष्य काळात अंधार दिसतोय. बाबा अरे लढण्याची ताकद संपली बाबा. आता लढण्याची ताकद संपली आहे. देवा अरे जगण्याची राख केली. मरण तर येऊ दे रे लवकर. कथालय म्हणशील याचा अवकाश येता चल दे रे बाबा, चल दे तुम्ही, चल दे. येतो चल दे, चल दे रे, चालू दे रे बाबा तुम्ही.
जिंदगीचा झाला खेळ राख उरली अन तोच घाव जगण्याची झाली राख विजा सूर्य नैवत आलं ना तर काजवा त्याला सावताचा प्रकाश असतोय. सावताचा प्रकाश निर्माण कर. सावताचा प्रकाश निर्माण कर. मरणाच्या दारात उभं राहून जगण्याची किंमत कळाली मानक्या. किंबहुना जगण्याचा खरा मार्ग सापडला. एका परीक्षेला आयुष्य भरून घेतलं होतं आम्ही. तू मात्र त्या परीक्षेकडे एक परीक्षा म्हणूनच पाहिलंस. आमच्यासाठी ती परीक्षा म्हणजे अहंकाराचा विषय झाला होता. जणू काही या जगातील सगळा मान, मरातब, पद, प्रतिष्ठा त्या एका परीक्षेतच आहे. घरदार, मायबाप, नातीगोती सगळं काही विसरलं होतं त्या परीक्षेपायी. असं वाटत होतं की सगळ्या समस्यांचं, अडचणींचं सोल्युशन म्हणजे ही परीक्षाच आहे की काय. डोळे बंद करून फक्त धावत होतो त्या परीक्षेमागे. ठेच लागणं साहजिकच होतं, पण हरलो नाही अजून. कारण एक गोष्ट लक्षात आली की बदल घडवायचाच असेल तर केवळ ते एकच क्षेत्र नाही. आणि मानक्या, या सगळ्या प्रोसेसनी एवढं नॉलेज दिलंय ना की जग जिंकण्याचा कॉन्फिडन्स आलाय बघ आता. आणि हे सगळं कुठून? परत कुण्या विजेला त्याचा घरदार विकून शिक्षण घेण्याची वेळ येऊ नये म्हणून नाखाटाटो. कारण एक अवलिया मला सांगून गेला होता, सूर्य होता नाही आलं तरी चालेल, काजवा व्हायचा तरी प्रयत्न कर. तोच प्रयत्न करतो. खरा बदल तर इथूनच होतो ना विजय. आणि मानक्या, अधिकारी शोभतोस खरा, पण बराच वेळ झाला गायछाप मळली नाहीस. सोडली रे. हा, सोडले सगळं.
अधिकारी होशील असंही वाटलं नव्हतं आणि गायछाप सोडशील असं तर अजिबात वाटलं नव्हतं. सूर्य इजला चंद्र इजला कुणीन अंबरात एक काजवा चिरत निघाला अंधारी रात. जरी मिटला पुन्हा चमकला न झाला भयभीत काळो खावर रचू लागला नव प्रकाश गीत. साहेब, मंत्री साहेबांचा फोन आलता. 1 आठवडा दिलाय झोपडपट्टी खाली करायला. दादा कसे वाटले पोहे? शितू 2 पोहे पार्सल कर. पेटण्याची बीज पेरली अशीच हृदयात प्रकाशाची फुलं इखुरली उभ्या वावरात. एक काजवा चिरत निघाला अंधारी रात. एक काजवा चिरत निघाला अंधारी रात. घड्याळं निरुपयोगी होत नसतात बाळा. चावी तेवढी वेळेवर द्यायला लागते.